मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम् अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि कोणतीही पर्याय जीवाला मिळाली तरी देखील ती कशा प्रकारे निस्सार आहे आचार्य हे आम्हाला पटवून देत आहे। आम्हाला नरक पर्याय तिर्यंच पर्याय ही निस्सार वाटते, पण कदाचित मनुष्य पर्याय किंवा देव पर्याय सार्थक आहे असं वाटतं। मनुष्य पर्याय त्यातल्या त्यात एक वेळेला कथनचित सार्थक होऊ शकते जर त्याचा आम्ही उपयोग व्यवस्थितरित्या करून घेतला तर, पण देव पर्याय देखील तशी पाहिली तर निरुपयोगी आहे। देव बनून आम्ही अनेक वेळा भगवंतांच्या समवशरणात गेलो असू, नंदीश्वर द्वीपामध्ये गेलो असू, पंचमेरूची वंदना केली असेल, परंतु तरी देखील मिथ्यात्व जर जीवनात सुटलं नाही, केवळ रूढीनी किंवा वरच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जर देव गेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना जैन धर्माची महती येऊ शकत नाही आणि सम्यक्त्वाची उपलब्धी होऊ शकत नाही। एक तर महती यावी लागते की किती श्रेष्ठ आहे, आणि दुसरं आमचं उपादान पण आलं पाहिजे आणि भक्ती पण जागृत असली पाहिजे। तर कोणतीही पर्याय आम्ही जर बघितली तरीही अशी ती निस्सार पर्याय आहे। मनुष्य पर्यायीची तुलना आचार्यांनी उसाच्या एका उसाशी केली, पूर्ण उसाशी, की ज्याचा वरचा भाग खाणे योग्य राहत नाही कारण त्याच्यामध्ये गोडीच राहत नाही। खालचा भाग गोड असतो, खूप गोड असतो, पण त्याला एवढे मुळ असतात की ते खाल्ल्या जाऊ शकत नाही। मधला जो पर्व आहे म्हणजे ती गाठ जी आहे, ज्याला बेणं मराठीमध्ये म्हटल्या जातात, हे बेणं हा देखील जर आम्ही त्या बेण्याला चुसलं तर आमच्या दातातून रक्त येऊ शकतं। तो देखील भाग खाण्यासाठी निरुपयोगी आहे। अशा तऱ्हेने आणि त्यातही तो जर ऊस अनेक प्रकारच्या यांनी वाळवीनी किंवा छिद्र पडले असेल किंवा तो असा निरुपयोगी असेल थोड्याफार प्रमाणात, तर तो खाण्यातून अर्धा त्या ठिकाणी जातो आणि म्हणून अशा या ऊसाचा जसा काहीही आम्हाला महत्व नाही, एका दृष्टीने ही बरोबर आहे, पण आचार्य आम्हाला एक मार्ग सांगतात की ऊसाची लागवण कशी केली जाते। जे पर्व आहे ज्याला बेणं म्हटलं, हे बेणं जर जमिनीत पेरलं तर नवीन ऊसाची फसल प्राप्त होऊ शकते। म्हणजे त्या एका पर्वाच्या ठिकाणी जर व्यवस्थितरित्या लागवण केली तर त्याच्या माध्यमातून आम्हाला ऊसाची शेती करता येऊ शकते आणि साखरेचं उत्पादन, गुळाचं उत्पादन घेता येऊ शकतं आणि महान त्या ठिकाणी नफा होऊ शकतो। आचार्य आम्हाला हेच पटवून देत आहे या ठिकाणी की अशा प्रकारे काय हे मानुष्यम गुणभक्षिते इक्षु सदृशम, हे मनुष्य पर्याय जो आहे हा मला गुणभक्षित इक्षु सदृशाप्रमाणे आहे। आणि याच्यामध्ये फक्त हा नावानी आम्हाला मधुर वाटतोय मनुष्य, आम्हाला खूप चांगलं वाटतं की जो मानव आहे, जो काय करू शकतो, चिंतन करू शकतो, मनन करू शकतो,
ऋषी बनू शकतो, यती बनू शकतो, अनगार बनू शकतो. आम्हाला खूप ते नावानी चांगलं वाटतं, परंतु त्या ठिकाणी जर आम्ही त्याचा योग्य रीतीने उपयोग करून घेतला नाही तर मात्र ही पर्याय देखील निरर्थक जाणार आहे. म्हणून सांगतात त्या ठिकाणी की तू काय कर, तू या पर्यायीला परलोक बीजम, परलोकाचं बीज त्या ठिकाणी आहे असं समज आणि त्याच्या माध्यमातून काय कर, ही पर्याय तुझी सारभूत करून घे. म्हणजे जितकं पारलौकिक तुला साधता येईल, जितकं आत्मिक अध्यात्म साधता येईल, तेवढा या पर्यायीचा उपयोग जीवनामध्ये त्या दृष्टीने कर. त्या दृष्टीने अहर्निश अभीक्ष्ण ज्ञानोपयोग जीवनात तू धारण कर. एक क्षणही माझा असा व्यर्थ व्यतीत व्हायला नको, इकडे तू लक्ष दे. देवदर्शन आवश्यकांमध्ये तू स्वतःला बंदिस्त कर. आवश्यक झाले की तुझ्या स्वाध्यायाचा वेळ तू नियत काळ ठेव, तू सामायिकाचा नियत काळ ठेव, की एक क्षण देखील तुला इकडे तिकडे भरकटून आता चालणार नाही. ही जी काही मनुष्य पर्याय आहे, या मनुष्य पर्यायीला तुला परलोकाचं बीज म्हणून वापरायचं आहे. यासाठी तुला सतत डोळ्यामध्ये तेल घालून पहारा द्यावा लागेल. जसं शेत आहे, शेतामध्ये जसा शेतकरी जेव्हा फसल येते त्यावेळेला तो रात्रंदिवस तिथे जागरूक असतो, पहारा देत असतो. त्याप्रमाणे आम्हाला देखील या ठिकाणी पहारा देऊन आमचं भवितव्य म्हणजे पुढचं परलोक आमचं सुधरून घ्यावं लागणार आहे. आम्हाला हे वाचलं की परत मंगतरायजी कवींच्या आम्हाला 12 भावना आठवतात. मंगतरायजी अशुची भावनेमध्ये म्हणतात, तू नित पोखे यह सुखे, जो धोवे तो मैली, निशिदिन करे उपाय देह का, रोग दशा फैली. मंगतरायजी सांगतात, तू नित पोखे, तू निरंतर या शरीराला स्वच्छ निर्मळ ठेवण्याचा तू प्रयत्न करतो आहे किंवा पुष्ट करण्याचा तू प्रयत्न करतोय. खूप पौष्टिक पदार्थ देऊन हे शरीर कसं पुष्ट राहील, तू नितपोखे पुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. यह सुखे, तरी हे शरीर ज्याची भवितव्यता आहे काय आहे, सुखणार आहे. शीर्यते, शीर्ण होणार आहे, याची ताकद कमी होणार आहे. यह सुखे जो धोवे तो मैली, तू नित्य त्याला धुतो. सौंदर्य प्रसाधनांची साधनं वापरून किती स्वच्छ करता येईल इकडे तू बघतो आणि तो मैली, हे शरीर तितकंच मलिन होणार आहे. निशिदिन करे उपाय देह का, रोग दशा फैली. कितीही तू सांभाळलं तरी रोग येणार नाही याची खात्री तुला जीवनात देता येत नाही. अकस्मात कोणताही रोग उद्भवू शकतो. रोग एका क्षणात येतो आणि जाण्यासाठी कालावधी लागतो. नंतर त्याच याच्यामध्ये ते सांगतात, आता याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे, मी अर्थ वाचताच आहे ओळी आणि अर्थ तुम्ही लक्षात घ्या, मला अर्थ सांगायचा आहे तुम्हाला. काना पौडा पडा हाथ में, यह चूसे तो रोवे, फले अनंत जो धर्म ध्यान की, भूमी विषयी बोवे. याचा अर्थ सांगा. काना पौडा पडा हाथ, यह चूसे तो रोवे. काना पौडा, पौडा म्हणजे आपण आपला आत्ता पाहिलंच अर्थ. पडा हाथ, यह चूसे तो रोवे, फले अनंत जो धर्म ध्यान की, भूमी विषयी बोवे. अर्थ पहा की आमचं ही जी पर्याय आहे ही अशी काना पौड्याप्रमाणे आहे. म्हणजे उधळी लागलेल्या पर्वाप्रमाणे, गणण्याप्रमाणे आमची ही पर्याय आहे. पडा हात, आमच्या हातात ते पडलेला आहे. यह चूसे तो रोवे, आणि जर तो त्याला खात राहिला तर काय होणार आहे, त्याला अशाच प्रकारचं दुःख प्राप्त होणार आहे. निरस भाग आहे तो, आणि निरस भाग तू कितीही चावून खाल्ला
तरी तुला मधुरता प्राप्त होऊ शकणार नाही. त्याच्या माध्यमातून तुला कटुकता किंवा दाहच सहन करावा लागणार आहे. दुःखच तुझ्या वाट्याला येणार आहे. म्हणजे पौडा याचा अर्थ आहे ऊस. आणि ऊस कसा असतो तर पर्वस्थानी खाण्यायोग्य असत नाही, आणि तो खाण्याचा प्रयत्न केला तर त्याची ती मेहनत फुकट जाणार आहे. मग बुद्धिमानी कशात आहे? पुढच्या ओळीत सांगतात आचार्य, फले अनंत जो धर्म ध्यान की भूमी विषय बोवे. जर बुद्धिमानी तर यात आहे की जो तो नीरस भाग आहे, जे ते पर्व आहे, ते पर्व तू जमिनीत पेरलं तर तुला फसल उसाची मिळणार आहे. त्याप्रमाणे हे शरीर आमचं अशा प्रकारेच नीरस आहे. त्याच्यामध्ये सारभूत असं काही नाही. आणि या शरीराच्या माध्यमातून जर तू रत्नत्रय आराधना केली, धर्मध्यानाचं बीज तुझ्या अंतरंगात तू वपन केलं, तर काय होणार आहे? तुला अनंत फल मिळणार आहे. रत्नत्रय तुला जीवनात प्राप्त होणार आहे. म्हणून अत्यंत महत्वाच्या, म्हणून आम्हाला शरीर जे मिळालं आहे, शरीराचा आम्हाला उपभोग घ्यायचा नाही, शरीराचा उपयोग करून घ्यायचा आहे. दोन शब्द, उपभोग आणि उपयोग. आम्ही नेहमी उपभोगाच्या अधीन होतो की मला हे भोगायचंय, मी हे भोगणार आहे, मला असं हवं आहे. आचार्य सांगतात, अनादी कालापासून तू हेच केलेलं आहे. आता तू तुझी अवस्था बदल. जी तुला उपभोग घेणे योग्य वाटत आहे, आता ते तू सोडून दे आणि याचा उपयोग करून तू आत्मनिष्ठ बन. तू रत्नत्रय आराधनेमध्ये संपन्न राहा, तरच तुला जीवनामध्ये धर्मलाभ होऊ शकणार आहे. आम्ही त्या छडाला मध्ये जसं आपण म्हटलं, अर्धमृत कसम बुढापणो कैसे रूप लखे आपण, तिन्ही प्रकारच्या दशा सांगितल्या. बालपण आमचं कसं गेलेलं आहे, खेळण्या कुदण्यात गेलेलं आहे. त्यावेळेला आम्हाला आत्म्याची प्रतीती पण आली नाही आणि त्याची गरज पण वाटली नाही. ती अवस्था पराधीन होती. नंतर मधल्या अवस्थेमध्ये आमचा विवेक जागृत होता, पण आम्ही भोगांमध्ये इतकं मशगूल होतो की आम्हाला आत्मसाधन करावं असं तिथे वाटलं नाही. आणि जेव्हा अर्धमृतक सम असा बुढापण आलं, त्यावेळेला असं वाटलं, त्यावेळेला परलोकाची चिंता यायला भेडसाव्या वाटलं की आता आमचं जीवन सुधारलं पाहिजे, आता धर्म आमच्या जीवनात आम्ही केला पाहिजे. पण त्यावेळेला दशा कशी असते की हाती काठी पाऊल टाकी मंदगती चाले. नंतर दंतविहीनता, दात नाही, केस पांढरे झालेले आहे आणि कंप सुटलेला आहे, अशा प्रकारची ही अवस्था. आणि यामध्ये आम्ही धर्म करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्हाला धर्म साधन होऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला कसं आहे, वास्तविकतः कधी आपल्याला धर्म करायचा आहे तर ठीक आहे, आमचं बालपण गेलं, ठीक आहे, थोडा तरुणपणाचा, पण 40 नंतर 45 नंतर आम्हाला सतत सजग व्हायचं आहे. याचं कारण असं की एक तर ही गोष्ट आम्ही त्यावेळेला आम्ही स्वतःला वळविण्याचा प्रयत्न केला, बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेला आम्ही सहज स्वतःला बदलवू शकतो. आमच्या जीवनात आम्ही उदासीनता, वैराग्याचं बीज त्या समयात पेरू शकतो. हे एक कारण. आणि दुसरं कारण की साधारणतः जर आम्ही 80 वर्षाचं आमचं आयुष्य धरलं तर त्याचा 2/3 भाग काढून टाका आणि नंतर जो उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये आयुबंधाचे चान्सेस आहे. म्हणजे आम्हाला 40 पर्यंत ठीक आहे, आयुबंध झाला नाही असं समजू, परंतु त्यानंतर मात्र कोणत्या क्षणी आयुबंध होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून सतत तत्पर राहिलं पाहिजे. तत्पर कसं तर गृहिणींचं उदाहरण, आपण गृहिणीच आहे जास्त प्रामुख्याने, आणि म्हणून तेच उदाहरण बघा की जसं आम्ही साखरेचा पाक चाचणी ठेवतो, चाचणी ठेवल्यानंतर पहिल्यांदा तर जी पातळ साखर
तोपर्यंत आम्हाला फारसे प्रयास करावे लागत नाही, तिकडे लक्ष दिलं नाही तरीही चालते. पण ज्या वेळेला त्याला वाक येतो आणि बुरा होणार आहे, त्या समयात आम्हाला अत्यंत सजग राहावं लागतं. थोडंही वाढलं तर ती साखर उतू जाऊ शकते किंवा कडक बनवू शकते. आणि म्हणून ती चाचणीची योग्य वेळ आम्हाला जीवनात साधावी लागते. त्याप्रमाणे आम्हाला आयुबंधाचा क्षण देखील अशाच रीतीने साधता यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सतत सजग असलं पाहिजे. आणि म्हणून धर्म आमच्या जीवनात प्रधान रूपाने असला पाहिजे, ही गोष्ट आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आता पुढचा श्लोक, आयुची अनिश्चितता. आयु, आचार्य सांगतच आहे की मृत्यू कधी कुणाला कसा कोणत्या स्वरूपात येईल, कोणत्या विधीनी येईल, हे कुणालाही माहिती नाही. आयुची आमच्याजवळ अनिश्चितता आहे आणि म्हणून आम्हाला जीवन कसं जगायचं तर आमचा प्रत्येक श्वास आम्हाला लक्षपूर्वक बघायचा आहे. आणि हा आमचा कसा आहे, या श्वासाचा उपयोग मला करून घ्यायचा आहे. गेलेला श्वास आमच्या जीवनात परत येणार नाही. म्हणून याच्या माध्यमातून आम्ही जितका जास्तीत जास्त वेळ आत्मकल्याणासाठी लावू तेवढा आमची भवितव्यता सुधारणार आहे. 82 नंबरचा श्लोक, प्रसुप्तो मरणाशंका प्रबुद्धो जीवितोत्सवम् प्रत्यहं जनयन् येष तिष्ठेत काये कियच्चिरम्. प्रसुप्त हा मरणशंका, ज्या वेळेला हा झोपतो त्यावेळेला मरणाची आशंका करतो. तसही झोप म्हणजे लघु मृत्यूच असतो. कारण इतकी कधी कधी प्रगाढ झोप लागते की यामध्ये कोणी सावध केलं, उठवलं तरीही ऐकू येत नाही. म्हणजे पहिली झोप ज्याला आपण म्हणतो, या झोपेमध्ये हा व्यक्ती तशा प्रकारचीच निद्रा अनुभवतो. म्हणून सांगितलं की ज्या वेळेला हा जीव झोपतो तेव्हा मरणाची आशंका करतो. किंवा काय आहे, ही माझी रात्र आजची का रात्र तर नाही ना, अशा प्रकारचा विचारही त्याच्या मनात येऊन जातो. हे मी झोपलो आहे पण कदाचित उद्याचा सूर्योदय मला बघायला मिळेलच याची खात्री नाही. अशा प्रकारे झोपताना हा सतत एक प्रकारच्या शंकेनी झोपतो. म्हणजे झोपत असताना देखील तणावामध्ये हा शयन करतो. अगदी टेन्सलेस अशा प्रकारचं याचं झोप असत नाही. बऱ्याच वेळेला झोप आम्हाला लागत नाही का, तर अशाच प्रकारचे विचार आमच्या मनामध्ये असतात आणि मग आम्ही झोप लागत नाही. आणि झोपतो तर ती अशा प्रकारच्या कोणत्या तरी तणावाखाली येऊन आम्ही झोपतो, म्हणून सुखाची झोप पण येत नाही. आणि प्रबुद्धो जीवितोत्सव हा, आणि जेव्हा जागा होतो तेव्हा काय करतो, जीवनोत्सव करतो. जीवनोत्सव करतो म्हणजे कसा, जागा झाला आणि आता मला जीवन मिळालं, आजच्या पुरतं का होईना मला जीवन तर प्राप्त झालेलं आहे. पण या जीवनामध्ये 12 तासामध्ये हा काय काय करतो, हा तो कशा प्रकारे जीवन मला साजरा करता येईल आनंदात, म्हणजे इंद्रिय सुखासाठी, त्यासाठी त्याची धडपड आहे. काय नवीन केलं पाहिजे त्यासाठी त्याची सगळी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. आज तर असं झालं आमच्या जवळ की मोबाईल, व्हॉट्सअप, नंतर स्टेटस या माध्यमातून आम्ही म्हणजे जे काही करू ते लगेचच सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही आमच्या मनामध्ये भावना उत्पन्न झाली आहे. म्हणजे पब्लिसिटी कशी मला प्राप्त होईल याच्या मागे आपण लागलो आहे. आणि आमची आत्म्याची जिथं पब्लिसिटी करायची त्याबद्दल मात्र आम्ही उदासीन आहोत. सगळा हा जीवनोत्सव अशा रीतीने आम्ही साजरा करतो. आणि खरंच आम्ही जीवनोत्सव साजरा करतो का, हाही महत्वाचा प्रश्न आहे. खरंच आम्ही करतो आहे का ते, की आम्ही फक्त प्रदर्शनीय वस्तू बनलो आहे, हाही विचार करण्यासारखा आहे.
आणि या वेळेला जर आम्ही बघितलं तर प्रत्येक दिवस आमचा असा उजाडतो की आमच्या मागे अनगिनत चिंता आहे, अनगिनत तणाव आहे, स्पर्धा आहे, प्रदर्शन आहे आणि एकमेकांच्या पुढे जाण्याची सतत एक प्रकारची दौड सुरू आहे. कॅट रेस ज्याला म्हणू आपण, की अशा प्रकारची ही रेस, या रेसमध्ये आम्ही देखील एक खिलौना कधी बनलो हे आम्हाला पण समजत नाही आणि अशा तऱ्हेने हा जीवन जगतो आहे आणि याला आम्ही जीवनोत्सव मानतोय. विडंबना तर ही आहे की जीवन तर असं जगतो आहे आणि त्याला आम्ही उत्सव साजरा केला असं मानतो आहे. किती विपरीत ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून या ठिकाणी अशा या तणावामध्ये झोपताना तणाव, जागा असताना तणाव, शरीरही तणावपूर्ण वातावरणामध्ये काय झालेलं आहे, किती काळ हे शरीर अशा प्रकारचा तणाव सहन करेल. मग आम्हाला काय होतं, बीपी वाढते, हार्ट अटॅक येतो, अजून काय काय प्रकार या तणावाखाली, डायबेटीस होतो, खूप मोठ्या प्रमाणात टेन्स असेल आमच्या मनावर तर डायबेटीसला आमंत्रण आम्ही दिल्या जातं. म्हणजे अशा प्रकारचे विकार आम्ही या शरीराच्या आश्रयाने स्वतःमध्ये ओढवून घेतो आणि शेवटी या तणावाखाली हे शरीर पण टिकू शकत नाही आणि हा काय करतो, लगेचच शरीराला देखील याला सोडावं लागतं. अशा प्रकारची आयुची अनिश्चितता आम्हाला समजायची आहे. आम्ही काय करतो त्यापेक्षा आम्हाला काय विचार जीवनात करायचा आहे हे आचार्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. पुढच्या याच्यात सांगतात की कुटुंबीजन जे आहे हे देखील हितकर नाही. आम्ही काय म्हणतो, जास्त पैसा म्हणजे जास्त सुख, जास्त मित्र म्हणजे जास्त सुख, जास्त पब्लिसिटी म्हणजे जास्त प्रसिद्धी म्हणजे जास्त सुख. म्हणजे आमच्या या कल्पना अशा प्रकारच्या आम्ही विपरीत करून घेतले आहे. जुन्या लोकांना हे सगळे पब्लिसिटी स्टंट माहिती नव्हते. ते आपल्या आत्मतत्वामध्ये जास्तीत जास्त वेळ त्यांचा अशा प्रकारे एकमेकांशी चर्चा करण्यात जरी जात होता तरीही त्यांना ह्या सगळ्या माध्यमांची, म्हणजे त्यांच्याजवळ ती माध्यमं पण नव्हती आणि तेच फक्त स्वतंत्र रीतीने जीवन जगत होते. त्यामुळे त्यांचं जीवन इतकं आजच्या सारखं एवढं तणावग्रस्त नव्हतं. झोप पडल्याबरोबर झोप लागत होती आणि सकाळी उठणं, दोन गोष्टी त्यांच्या जीवनात सातत्याने होत्या. आणि आज मात्र ही परिस्थिती आम्ही विपरीत करून घेतलेली आहे. मग आम्हाला असं वाटतं की जितका आमचा बाह्य परिकर मोठा, गणगोत जास्त, तितकं आम्ही आमच्या दुःखाचं शेअरिंग पण जास्त करू शकतो. आमचं दुःख आम्ही इतरांना सांगू शकतो आणि असं म्हटलं जातं की दुःख सांगितलं की हलकं होतं. होतं का हा प्रश्न आहे, पण असं मानलं जातं. म्हणून या ठिकाणी प्रश्नकर्ता परत विचारत आहे की काया आत्म्यावर उपकार करत नाही. हे तर ठीक आहे, आम्ही मांडलं बा, शरीर काही आत्म्यावर उपकार करत नाही, ते कृतज्ञ आहे, ते अपकारी आहे, दिलेल्या उपकारांची फेड पण ते विपरीत मार्गाने करणार आहे, इथपर्यंत आम्ही मांडलं आता तुमचं म्हणणं. पण घरामधले जे कुटुंबीजन आहे ते तर आमच्यावर उपकार करतात की नाही, बंधू आहे, तो तर आमचा सगळा सोयरा आहे, तो तर आमच्या दुःखात आमची मदत करतो की नाही करत. घरामध्ये पुत्र मित्र कलत्र हे सगळं आहे, हे तर आमचा उपयोग म्हणजे आम्हाला मदत करतात, उपकार करतात की नाही करत. तर आचार्य त्यावरही सांगतात, सत्यम वदात्र यदि जन्मनि बंधु कृत्यम आप्तम त्वया किमपि बंधुजनाथितार्थम एतावदेव परमस्ति मृतस्य पश्चात् संभूय काय महितं तव भस्मयंती. सत्यम वद, आचार्य म्हणतात तू खरं खरं सांग, प्रामाणिकपणे तुझ्या मनाला स्मरून तू या ठिकाणी सांग. मला सांगायचं नसेल तर सांगू नको, पण स्वतःच्या मनाशी तू कबुली दे, सत्य गोष्टीची तू कबुली दे. म्हणून सत्य सांग की अत्र
इह जन्मनी बंधुकृत्य आप्तम, तुझ्याकडून काहीतरी हितार्थम किमपी प्राप्तम, तुला या बंधुजनांकडून कोणतं तरी हित तुझ्याकडून साधल्या गेलेलं आहे का? उलट वाडवडिली संपत्तीमध्ये बंधूंचा वाटा आम्हाला द्यावा लागतो, किंवा त्यांची मर्जी सांभाळावी लागते. त्यांच्या म्हणण्यात मोठा बंधू असेल तर त्यांच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं. लहान असेल तर त्या ठिकाणी लहानांच्याही काही कर्तव्याला त्याला जागावं लागतं. अशा प्रकारे हे सगळं जे काही आहे तर बंधू वर्गाकडून तुझं कोणतं हित खरं साधल्या गेलेलं आहे, तू आधी तर विचार कर. तुला खरंच तसं वाटतं का? हे तू खरंच सांग. आम्हाला तर त्याच्याकडून काहीही हितरूप सहकार्य दिसत नाही. उलट त्यांचा एवढाच आमच्यावर उपकार आहे, एतावदेव परमेस्ती. त्यांचा आमच्यावर कोणता उपकार आहे की मृत्युस्य पश्चात कायम भस्मयंती. ते काय करतात, आमच्यावर कोणता बंधुवर्ग किंवा समाज उपकार करतो तर आम्ही मेल्यानंतर आमच्या कायेवर अंत्यसंस्कार मिलित्वा सगळे मिळून काय करतात तर अहित असलेली तुझी ही काया, अहितम कायम तव भस्मयंती, तुझी ही काया अहितकर आहे, ती काया ती भस्मीकृत करतात. हाच तुझ्यावर तेवढा या बंधुवर्गाचा महान उपकार आहे. आचार्यांनी या ठिकाणी एक प्रकारे आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेलं आहे की बंधुवर्ग तुझ्या संपत्तीत वाटेकरी झाला, तुझ्या देण्यात म्हणजे सगळ्या याच्यात त्या ठिकाणी तुला उलट त्याच्या माध्यमातून कोणतंही तुझं हित साधल्या गेलं नाही. तुझं हित एकच साधल्या जाणार आहे की ज्या वेळेला तू मृत्यू पावणार आहे आणि तू जन्मभर जी काया जोपासली आहे ती अहितकरच आहे. त्या अहितकर कायेचा ते सगळे मिळून भस्मीकृत करतील, हाच तुझ्यावर त्यांनी केलेला उपकार आहे. कधी कधी तर बंधू जनांच्या माध्यमातून आज आम्ही कित्येक वेळेला पाहतो, भावाभावांमध्ये ज्या कोर्ट कचेऱ्या चालत आहे आणि पैशासाठी एकमेकांचं तोंड पण बघायचं नाही, अशाही प्रकारची परिस्थिती होते आहे. मग त्यांना आम्ही हितकर मानू शकू का? उलट कधी कधी ते आमचं काय रागद्वेष वाढविण्यासाठी निमित्त कारणच बनत आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की अशा प्रकारे बंधुवर्गात अनुराग न करता आत्महित साधण्याचा तू प्रयत्न कर. आज तरी आम्हाला कमी अशी उदाहरणं दिसतात, पण आचार्य गुणभद्रांच्या काळामध्ये देखील अशी इस्टेटीसाठी भांडणं होतच असली पाहिजे. कारण राज्यामध्ये कलह, मोठ्या मुलाला समजा सुरुवातीला राज्य संपदा मिळत होती, राजा असेल आणि त्याला 2-3 मुलं असतील तर राज्य कुणाला मिळत होतं, याचा जर आम्ही इतिहास पाहिला तर जो मोठा मुलगा आहे त्याच्याकडे परंपरेने राज्य संपदा येत होती आणि दोघांना त्याचा हिस्सा दिला जात होता. जसं आता आम्ही आमचंच उदाहरण पाहू शकतो की आदिनाथ स्वामींनी राज्याची वाटणी केली. राज्याच्या वाटणीमध्ये सगळ्यात जास्त भरताकडे राज्य दिल्या गेलं आणि बाकीच्यांना छोटे छोटे राज्य देऊन त्यांना त्या ठिकाणी संतुष्ट केल्या गेलं. बाहुबलींना अशातच पोदनपूरचं राज्य त्या ठिकाणी मिळालेलं होतं. म्हणजे साधारणतः हा नियम त्यावेळेला होता की मोठ्या मुलाला राज्य संपदा मिळाल्या जात होती. तर ही अशा तऱ्हेने एक प्रकारची तेढ किंवा वैर हे बंधुवर्गामध्ये देखील आम्हाला सातत्याने पाहायला मिळत होतं. शिष्याचे प्रश्न प्रत्येक वेळेला उपस्थित आहेतच. पुढचा प्रश्न विचारतो आहे की विवाहादी कार्य होतात, याच्यात सहाय्यक बंधुजनच आहे. तेच आम्हाला सगळं त्यांचं
आमचं करतात, मग त्यांना आम्ही हितकर कसं मानू नये? ते तर वास्तविकतः आमचे हित करणारेच आहे. श्लोक 84 नंबरचा. जन्म संतान संपादी विवाहादी विधायिनः स्वाहा परेस्य सत् प्राण हारिनो न परे परे. जन्मनः म्हणजे संसारामध्ये काय संतान प्रवाह, जो काही कुटुंबीजन जन्म संतान परंपरा वाढविणारे विवाहादी कार्य करतात. विवाहादी विधायिना, कारण जन्म परंपरा ही जी संतान परंपरा चालणार आहे, कुल गोत्र जे चालणार आहे, ते विवाहादी कार्यांच्या माध्यमातून चालणार आहे. आणि या विवाहादी कार्यांना करण्यासाठी कुटुंबीजन सहाय्य करतात. परंतु आचार्य म्हणतात, जरी तुला असं वाटतं की ते तुझ्यावर उपकार करत आहे, तरीही वास्तविक पाहिले तर ते या जीवाचे शत्रू आहे. का शत्रू आहे? कारण ज्या वेळेला विवाहादी कार्य झालेला आहे, तेव्हा एक व्यक्ती ती किती बनलेली आहे? तर तिचे 2चे 4 हात झाले. आपण मराठीत पण म्हणतो 2चे 4 हात झाले. म्हणजे तिची जबाबदारी वाढली. नंतर मुलं मुली झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आणखी वाढली. संसारापासून निवृत्त होण्याचा उपाय त्यांना सापडत नाही, किंवा तो मनात असा विचार करतो की माझ्या ह्या जबाबदाऱ्या संपल्या की मी धर्म करण्यास मोकळा होईल. परंतु वार्धक्य येईपर्यंत त्याच्या ह्या जबाबदाऱ्या संपत नाही. मुला मुलींच्या संपल्या तर त्याच्या मनात अजून विकल्प कोणते? नात नातू यांचे पण माझ्याच हातून सगळं कार्य व्हायला हवं, मीच मोठा आहे, मलाच हे करायचं आहे. अशा प्रकारे एका कार्यामुळे हा अशा प्रकारच्या अनेक अशा परंपरांना, संपदा, आपत्तींना स्वतःशी जोडून घेतो. आणि म्हणून आचार्य सांगतात की हे जर काही कार्य घडलेलं आहे, वास्तविकतः यामुळे तुझ्यावर उपकार नाही झाला, उलट तू अपकारच तुझ्यावर झालेला आहे. आणि परत सांगितलं की काय, जे एकवे प्राण हरण करतात ते वास्तविकतः यथार्थ शत्रू नाही. म्हणजे तू एक वेळ प्राणहरण करण्याला तुझा शत्रू मानतो आहेस, कारण ते अधिकाधिक अहित करेल तर केवळ एकच वेळा तुझ्या प्राणांचा वियोग करू शकेल. पण जे या विवाहादी कार्यामध्ये जीवाला अडकवून रागद्वेषादी निमित्त बनवून अनेक जन्म तुला धारण करायला उद्युक्त करत आहे, त्यामुळे अनेक जन्मांमध्ये ते बंधू तुझे कोण बनलेले आहे? शत्रू बनलेले आहे. जसं एखादं पूर्वीचं कर्ज एखाद्या व्यक्तीने घेतलेलं आहे आणि समोरच्या व्यक्तीने त्या भवात ते कर्ज चुकवून टाकलं. त्यांच्यामधला देण्या घेण्याचा व्यवहार संपला. जी काही त्यांच्यामध्ये वैरत्वाची भावना होती ती देखील संपली. परंतु समजा ती व्यक्ती अशी आहे की मी तुझं कर्ज एवढं माफ करतो, परत तू नवीन कर्ज घे. आता तुझं हे लोन पहिलं फिटलं, आता तू दुसरं एखादं प्रॉडक्ट विकत घे, त्यासाठी मी आणखी तुला कर्ज देत आहे. आज तुझी फक्त रेफ्रिजरेटरची गरज होती, उद्या तुझी वॉशिंग मशीन पण या कर्जातून होऊ शकते. एक कर्ज फिटते न फिटते तोच, त्याला जर दुसऱ्या कर्जात ती समोरची व्यक्ती किंवा सेलर टाकत असेल तर त्याला आम्ही चांगलं मानू का? अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती येते तर तो म्हणतो की तो तुला परत परत कर्जामध्ये टाकत आहे, म्हणजे तो तुझा वैरी बनतो आहे. पण तू मात्र त्या ठिकाणी तसं समजत नाही आणि तू मानतो की हा तर माझा मित्र आहे, सखा आहे. अशा प्रकारची विडंबना तुझ्या जीवनात तुला पाहायला मिळते आहे. म्हणून आचार्य आम्हाला सजग करतात की निदान ठीक आहे, तुला काय परिस्थिती आहे एवढं तू यथार्थ रीतीने बघ.
काय करतो आहे आणि तुला काय करणं आहे. निदान नाही निदान कृती तू तुझी दुरुस्त करू शकत, तर तुझा अभिप्राय तर तू नक्कीच जीवनामध्ये दुरुस्त करू शकतो. हा भाव तुला मिळालेला आहे. कदाचित पूर्णतः आचार्य सांगतात आहे ते आम्ही आचरणात आणू शकू असं नाही, पण निदान आचार्य सांगतात आहे तर आम्ही आमचा अभिप्राय तर निश्चितच बदलू शकतो. म्हणजे आम्ही पहिल्यांदा तर हे समजू शकतो की हे विषय जे आहे, हे विषय कसे आहे, यामध्ये सुख नाही, एवढी तर मान्यता आम्ही अभिप्रायाने आमच्या जीवनात ठेवू शकतो. हे जे काही मी जीवनोत्सव साजरा करतो आहे, हा निरर्थक आहे. मला माझ्या आत्मोत्सव साजरा करायचा आहे आणि त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे. म्हणजे आमच्या ज्या काही या विपरीत मान्यता आहे, या विपरीत मान्यता आम्हाला समीचीन करायच्या आहे. एवढा अभिप्राय तर जीवनात आम्ही नक्कीच बदलवू शकतो आणि एवढाही जरी बदललं तरी आत्मानुशासन ग्रंथ वाचण्याची सार्थकता झाली असं समजायला हरकत नाही. इथे आपण थांबू आज. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव साहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.